नागपंचमीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागाची नागकुळ होती, त्यांना नागराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपले वारूळ पाहू लागली. तिथे वारुळच नाही आणि पिल्लेही नाही. इकडं तिकडं पाहू लागली. तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, त्यांच्या नांगराने माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला आणि शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिने मनात आणलं. पळतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असे समजले की याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा. म्हणून ती निघाली. ज्या गावात मुलगी दिली होती त्या ठिकाणी पोचली आणि त्या घरी बाईनं पाटावर नागिन 9 नागकुळ काढले आहेत. त्याची पूजा केली आहे. डोळे मिटून प्रार्थना करत आहे. हे ते नागिन तिथं पोचली आणि पूजा पाहून ती संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. मग ती उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको. विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकं भक्तीनं पूजित आहे, आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाला निर्वंश करण्याचा मनात आणला आहे, हे चांगलं नाही. असं म्हणून तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटले. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. हे ते घेऊन तेच पावली. ती माहेरी आली. सगळ्यांना माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावे? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतके काही झालं नाही तर निदान नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर भाजी शिजू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये, इतके तरी पाळावं. नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो, ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण. तर मित्रांनो, नागपंचमीची कहाणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.